वणी वरोरा महामार्गाचा आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण। महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर। संपूर्ण विदर्भातून 3 ते 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सभास्थळी तैनात। यवतमाळमध्ये सर्वात मोठा मेळावा होणार। मेळाव्याला 2.5 लाख महिला उपस्थित राहणार। मंत्री गिरीश महाजनांचा दावा। यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे उद्घाटन होईल। महाजनांची माहिती। पंतप्रधान मोदींचा यवतमाळ दौऱ्यानिमित्त विमानतळापासून सभास्थळापर्यंत लाकडी बॅरिकेडिंगजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त। वर्धा ते कळंब आणि आष्टी ते अमळनेर अशा रेल्वेच्या 2 खंडांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार। राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात 6,552 कोटींची तरतूद। अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला अर्थसंकल्प। राज्यातील गुंतवणूक वाढवण्यावर भर। अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान $1 ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणांची अंमलबजावणी। अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार। अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 19,936 कोटी रुपयांची तरतूद। महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळामार्फत 7,500 किलोमीटर रस्त्यांची कामं। नगरविकास विभागाच्या कार्यक्रम खर्चासाठी 10,600 कोटींची तरतूद। ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात 11,934 कोटींची तरतूद। राज्य सरकारचं 7,000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य। अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद। तर पाणी पुरवठा स्वच्छता विभागाला 3,875 कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद। क्रीडा विभागासाठी 537 कोटींच्या निधीची तरतूद। महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत 10 पटीनं वाढ। अजित पवारांची घोषणा। सुवर्ण पदकासाठी 1 कोटी, रौप्य पदकासाठी 75 लाख, कांस्य पदकासाठी 50 लाख रुपये मिळणार। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत 5,700 गावांमधील 1,59,886 कामांना मंजुरी। तर पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागासाठी 245 कोटींची तरतूद। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत सुरू होईल। संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांची तरतूद। अजित पवारांची माहिती। पुण्यातील जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार। अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। 11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी सरकारकडून प्रस्ताव। वन विभागासाठी 2,507 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद। तर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे 25,000 किलोमीटर राज्यभर आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करणार। यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात। उद्धव ठाकरेंची टीका। विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर देणार। विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही। ठाकरेंच्या अर्थसंकल्पावरील टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांबद्दल काहीच बोलू नये। त्यांना शेतीतलं काही कळत नाही। मंत्री दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। तर आजच्या अर्थसंकल्पात काय कमी हे ठाकरेंनी सांगावं, केसरकरांचं आव्हान। पर्यावरणपूरक शेती साधनं वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प। कृषी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांचं अभिनंदन। राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव विधानसभेत येणार। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची शक्यता। महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास निश्चित। आज पुन्हा बैठक होणार। काही जागांबाबत आजच्या बैठकीत अंतिम चर्चा होणार। तर मसुदा जाहीर करण्यात येणार असल्याची ही माहिती। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या संपत्ती जाहीरनाम्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। ठाकरेंनी आपली मालमत्ता दडवल्याचा याचिकेत आरोप। शाहू छत्रपती महाराजांनी पुन्हा दिले लोकसभा उमेदवारीचे संकेत। तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच येणार, पण ती फक्त ब्रेकिंग न्यूज नाही तर जबाबदारी असेल। शाहू छत्रपतींचं सूचक विधान। शिवसेना संपवणं म्हणजे महाराष्ट्र संपवण्याचा, हिंदुत्व संपवण्याचा डाव आहे। उद्धव ठाकरेंची टीका। तर राज्यात अनेक प्रश्न असताना केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचं काम सुरू। ठाकरेंचा घणाघात।
सेंट्रल विस्टाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरातील 7 एकर जागेवर महाविस्टा उभारणार. मंत्रालय, विधिमंडळ, मंत्री आमदारांची निवासस्थानं एकाच ठिकाणी असतील. एकूण 7,500 कोटींचा खर्च अपेक्षित. मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. तर जरांगेंची मागणी सोडून त्यांच्या मागे का लागता? ठाकरेंचा सवाल. मराठ्यांना 10% आरक्षण दिल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून राज्य सरकारचं अभिनंदन. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. सरकारनं मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं. आरक्षण का टिकणार नाही याची कारणं विरोधकांनी द्यावीत. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा. 1%ही दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन. प्रवीण दरेकरांच्या आरोपांवर राजेश टोपेंचं स्पष्टीकरण. जरांगेंच्या पाठीशी असल्याचा आरोप पोरकटपणाचा. जरांगेंची काडी मात्र संबंध नाही. शरद पवारांचं स्पष्टीकरण. शिंदे फडणवीस जबाबदार व्यक्ती, त्यांनी आरोप करताना भान बाळगावं. शरद पवारांचा सल्ला. राजेश टोपेंवरील आरोप 100% बिनबुडाचे. कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास टोपे तयार. शरद पवारांचं वक्तव्य. अंतरवाली सराटीत ज्या पद्धतीनं लाठीचार्ज झाला त्यासाठी शरद पवार अंतरवालीला गेले. या घटनेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा संबंध कुठेच नाही. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. 3.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि 250 मराठा तरुणांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करा. बच्चू कडूंची मागणी. 15 मराठा मुख्यमंत्री होऊन गेले तर 140 मराठा आमदार असूनही मराठा आरक्षण का मिळालं नाही? कडूंचा सवाल. देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी. मनोज जरांगेंच्या आरोपानंतर मुंबईत भाजपचे बॅनर. सगळा महाराष्ट्र आपल्यासोबत अशा आशयाची बॅनरबाजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. वैजापूरच्या लोणी खुर्द गावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस. देशात दंगली घडवण्याचं काम सुरू, पण मतदार ठरवेल की सत्तेवर कोण बसणार? प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अकोल्यामध्ये झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. गहू, हरभरा, तूर आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका. पुण्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता परिवर्तन महासभा. प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टर्सनं वेधलं लक्ष. प्रचारासाठी वापरलेल्या वाहनावर पुण्याचे भावी खासदार असा उल्लेख. राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर. धुळ्याच्या बारीपाडा इथल्या चैत्राम पवार यांना पुरस्कार जाहीर. वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार शेतकरी अनिल नारायण पाटील यांना जाहीर. अनिल पाटील हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या सांगे या गावातले रहिवासी. संगीत नाटक अकादमीच्या वतीनं 2023 वर्षासाठी संगीत नाटक नृत्य क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा. पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर. संगीत क्षेत्रातील योगदानाबाबत प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांना संगीत नाटक पुरस्कार जाहीर. 1 लाख रुपये आणि ताम्रपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप. नुकत्याच झालेल्या माघी यात्रेत विठुरायाचरणी भक्तांचं भरभरून दान. तब्बल 3.5 कोटी रुपये भाविकांनी अर्पण केले. गेल्या वर्षीच्या तुलनेत 23 लाखांची वाढ. ठाणे आणि मुलुंडमधील नव्या संकल्पित रेल्वे स्थानकाला श्री स्थानक नाव द्या. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांची मागणी. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांची विनय सहस्त्रबुद्धे आणि भाजप शिष्टमंडळासोबत आढावा बैठक. माढा छत्रपती संभाजीनगर मंडळातर्फे 941 सैनिका आणि 361 भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर. 28 फेब्रुवारीला नूतन संगणकीय प्रणालीनुसार ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा कार्यक्रमाचा शुभारंभ. नाशिक जिल्ह्यातील मनमाड, नांदगाव, चांदवड तालुक्यात जोरदार पाऊस. पावसामुळे बळीराजा चिंतेत. हरभरा, गहू यासह कांद्याला अवकाळीचा फटका. बुलढाण्याच्या जळगाव, जामोद, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील छतं उडाल्याची माहिती, तर काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान. अहमदनगर शहरासह परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. शहरातील अनेक भागात वीज पुरवठाही खंडित. धुळ्याच्या कुंडाणे परिसरात पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकं धोक्यात, तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ.
श्रीरामपूर तालुक्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, द्राक्ष बागायतदारांना अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता, तर काढण्यात आलेल्या गहू, हरभरा, कांदा पिकाचं नुकसान. बारामतीमध्ये महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांची उपस्थिती. यावेळी तब्बल 125 किलोचा हार घालून सुनेत्रा पवारांचं स्वागत. करमाळ्यातील रश्मी बागल आणि दिग्विजय बागल भाजपमध्ये. भाजप प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आणि माढा लोकसभा प्रभारी पदाची बागल यांच्याकडे जबाबदारी. लातूरच्या उटीमध्ये शेतात जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न. शेतकऱ्याच्या न्यायासाठी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुलेकडून वारंवार सरकार दरबारी मागणी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. बीड जिल्हा परिषद समोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं आंदोलन. वेतन श्रेणी आणि निवृत्ती वेतन लागू करा या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नागपूरच्या संविधान चौकामध्ये उर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचं आंदोलन. शिक्षकांचं थकीत मानधन त्वरित देण्यात यावं या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. ठाण्यामध्ये रेमंड कंपनी विरोधात कामगार आक्रमक. गळ्यात फलक अडकवून कामगारांना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. अमरावतीमध्ये अखिल भारतीय किसान मंचकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी. त्यांनी आमच्या शेतमालाची माती केली, त्यांना मातीत गाडल्याशिवाय राहायचं नाही अशा आशयाचे बॅनर. विधिमंडळ आणि संसदेत आवाज उचलला पण तरी मराठीला अभिजात दर्जा का मिळत नाही हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला पाहिजे. अनिल देसाईंचं वक्तव्य. तर पुन्हा आपलं सरकार येतंय, आता मराठीला अभिजात दर्जा मिळेल, देसाईंना विश्वास. नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाची 30 फूट उंच भिंत कोसळली. वाकणपाडा चौधरी कंपाऊंडमधील घटना. एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. मुंबईच्या सांताक्रूज पूर्वेत कलिना पोलीस कॅम्पमध्ये पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या. प्रल्हाद बनसोडे असं आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव. आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू. इस्रोनं अंतराळ संशोधन क्षेत्रात आतापर्यंत दैदिप्यमान कामगिरी केली. इस्रोची आतापर्यंतची कामगिरी पाहता येत्या 2035 पर्यंत भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असेल, पंतप्रधान मोदींना विश्वास. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी निवडीबाबत भाजपची आज महत्त्वाची बैठक. गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार. हिमाचल राज्यसभा निवडणुकीत मोठा उलटफेर. काँग्रेसच्या 6 आमदारांचं क्रॉस वोटिंग. ईश्वर जेठीत काँग्रेसच्या अभिषेक मनु सिंघवींचा पराभव तर भाजपचे हर्ष महाजन विजयी. सर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती. खानविलकर यांच्यासह 6 सदस्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी. महाराष्ट्र भूषण अशोक सराफांचा सन्मान सोहळा पुण्यात संपन्न. अनेक दिग्गज कलाकारांची कार्यक्रमाला उपस्थिती. यावेळी अशोक सराफांच्या चित्रपटातील गाण्यांचंही सादरीकरण. राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांमध्ये 200 पॅरा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.